आता पाहूया महत्त्वाच्या 25 बातम्या। महाराष्ट्रात 5 टप्प्यात लोकसभेच्या निवडणुका होणार। पहिला टप्पा 19 एप्रिलला तर शेवटचा टप्पा हा 20 मेला होणार आहे। महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्यात 19 एप्रिलला पूर्व विदर्भातील 5 मतदारसंघांमध्ये मतदान होणार, तर 26 एप्रिलला दुसऱ्या टप्प्यात विदर्भात मतदान होणार। 7 मेला तिसऱ्या टप्प्यात, 13 मे रोजी चौथ्या टप्प्यात आणि 20 मे रोजी 5व्या टप्प्याचं मतदान होईल। लोकसभेसाठी देशभरात 1.5 कोटी निवडणूक अधिकारी तयार। 10.5 लाख पोलिंग बूथवर मतदान होणार। राजीव कुमार यांची माहिती। आगामी लोकसभेला देशात 49 कोटी पुरुष, 47 कोटी महिला तर 1.82 कोटी नवीन मतदार मतदान करतील। 48,000 तृतीयपंथीयांवर देखील मतदान ते करणार आहेत। राजीव कुमार यांची माहिती। लोकसभा निवडणुकीसाठी धाराशिवचं नाव उस्मानाबाद, छत्रपती संभाजीनगर, मतदारसंघ नाव औरंगाबाद असंच असणार, तर केंद्र निवडणूक आयोगाचे राज्य निवडणूक आयोगाला तसे निर्देश। परभणीत लोकसभेच्या अनुषंगाने महाविकास आघाडीचे मेळाव्यातून शक्ती प्रदर्शन। ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते, पदाधिकारी या मेळाव्याला उपस्थित। अहमदनगरच्या शिर्डी लोकसभेच्या जागेसाठी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांकडून दावे प्रतिदावे। मवियाच्या घटक पक्षांचा शिर्डी लोकसभेवर दावा। ठाकरे गटाचे नेते सूरज चव्हाणांची संपत्ती ईडीकडून जप्त। कथित खिचडी घोटाळा प्रकरणात ईडीची कारवाई। सूरज चव्हाणांशी संबंधित 88,51,000ची संपत्ती जप्त। शाहू महाराजांना निवडणुकीत उभं करण्याचं शरद पवारांचं षडयंत्र। शाहू महाराजांना जुना राग काढायचा असेल, संजय मंडलिक यांचा आरोप। वसंत मोरेंनी काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकरांची घेतली भेट। माझं आणि धंगेकरांचं पुण्यावर खूप प्रेम, वसंत मोरेंची प्रतिक्रिया। मुरलीधर मोहोळ आणि जगदीश मुळीक यांच्यात दिलजमाई। जगदीश मुळीकांची मुरलीधर मोहोळांनी घेतली भेट। जगदीश मुळीक लवकरच प्रचारात सक्रिय होण्याची शक्यता। दीपक केसरकर आणि शिवाळ्यांनंतर शंभूराज देसाईंनी विजय शिवतारेंची भेट घेतली। मंत्र्यांकडून शिवतारेंच्या मनधरणीचे प्रयत्न। लक्षात घ्या, अजितदादाच ठरवतात पुरंदरचा विजय। नावात विजय पुरेसा नाही, तो दादांच्या मनातही असावा लागतो। अजित पवार गटाकडून पुण्यात शिवतारेंना उद्देशून बॅनरबाजी। आचारसंहिता लागण्यापूर्वी भोरमध्ये आमदार संग्राम थोपटेंनी विविध विकास कामांच्या भूमिपूजनाचा धडाका। यावेळी काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित। ललित पाटील ड्रग्ज प्रकरणी पुणे कोर्टात आरोपपत्र दाखल। पुणे पोलिसांनी 3,150 पानांचं आरोपपत्र दाखल केलं। गडचिरोली लोकसभा मतदारसंघासाठी भाजपकडून डॉक्टर देवराव कोळी यांचं नाव चर्चेत। भाजपच्या वरिष्ठांसोबत चर्चा करून लोकसभा निवडणूक लढण्याची देवराव कोळी यांची इच्छा। भंडाऱ्यात नवीन पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ। खासदार सुनील मेंढे यांच्या प्रयत्नांना यश। आमदार नरेंद्र बोंडेकर आणि सुनील मेंढेंकडून जलपूजन। महायुतीकडून परभणीत कार्यकर्ता मेळावा। लोकसभेचे प्रबळ दावेदार भाजप नेते रामप्रसाद बोर्डीकर आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीचे राजेश विटेकर यांची उपस्थिती। मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन। पुण्यातील भीमाशंकर मंदिरासह 71 मंदिरांमध्ये ड्रेस कोड लागू करण्याचा निर्णय। यामुळे राज्यात सुमारे 528 मंदिरांमध्ये ड्रेस कोड लागू। 5 रुपये दूध अनुदानासाठी दुधाचा खरेदी दर 27 वरून आता 25 रुपयांवर। राज्य सरकारचा निर्णय। सरकारच्या निर्णयामुळे दूध शेतकऱ्यांना 2 रुपयांचा फटका। भांडूप पंपिंग स्टेशनजवळील खाडी परिसरात फ्लेमिंगो पार्क उभारणार। केंद्र सरकारकडून प्रस्ताव मंजूर। मुंबईमधील ज्येष्ठ नागरिकांचा लोकलचा प्रवास सुखकर होण्याचा मार्ग मोकळा। मध्य पश्चिम रेल्वेवरील लोकलच्या एका मालडब्यात बदल करून सुधारित डबा ज्येष्ठ नागरिकांसाठी राखीव ठेवण्याच्या प्रस्तावाला रेल्वे मंडळाची मंजुरी। केडीएमटीच्या बसमधून आता ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास आणि महिलांना 50% तिकीट सवलत। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा निर्णय। अनेक महिने बंद असलेली स्वारगेट ते गुंजवणे राजगड पायथा एसटी सेवा पुन्हा सुरू। वारंवार केलेल्या पाठपुराव्याला यश। ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांना दिलासा। दादर पंढरपूर एक्सप्रेस आता सांगली मार्गे सातारापर्यंत धावणार। पुण्याहून साताऱ्याला जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा। ईव्ही धोरणाला केंद्र सरकारची मान्यता। सवलतीसाठी कंपन्यांकडून किमान $50 कोटी गुंतवणूक आवश्यक। बेकायदा फेरीवाल्यांवर दंड आकारण्याशिवाय पर्याय नाही। महापालिकेची उच्च न्यायालयात हतबलता। न्यायालयाकडून पालिकेच्या हतबलतेची दखल। मुंबईमध्ये 12 उड्डाणपुलांसह भुयारी मार्गांचं दुरुस्तीकरण होणार। पालिकेकडून अंदाजित 23 कोटी 68 लाख रुपयांचा खर्च।